हेलो गाइज, अपन आज दो चैप्टर हमारे पहले ही हो चुके हैं। दोन चैप्टर अपने पहलेच झाले आहे. ठीक आहे. आता आपण वर्किंग कॅपिटल शिकत आहे. ठीक आहे. तो वर्किंग कॅपिटल जो आहे, वर्किंग कॅपिटल इज द कॅपिटल विच इज यूज टू कॅरी आउट डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटी. वर्किंग कॅपिटल जो असते तो डेली बेसिसवर यूज होते बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्याला नेहमी आपण बिझनेसमध्ये यूज करत असतो वर्किंग कॅपिटलला. ठीक आहे. आफ्टर एस्टिमेटिंग फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस फर्म, जेव्हा तुम्ही फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट किती लागणार आहे याचा तुम्ही अंदाज लावून घेता. मग तुम्हाला याचा पण अंदाज लावावा लागतो की आता बिझनेसच्या स्मूथ फंक्शनसाठी किती रिक्वायरमेंट आहे, किती कॅपिटल लागणार आहे स्मूथ फंक्शनिंगसाठी. ठीक आहे. ए बिझनेस फर्म रिक्वायर्स फंड्स टू स्टोर ॲडिक्वेट रॉ मटेरियल. आता बिझनेस फर्मला रॉ मटेरियल स्टोअर करायसाठी, गरजेनुसार रॉ मटेरियल स्टोअर करायसाठी पण फंड्स लागतो, पैसा लागतो. ए फर्म वुड नीड कॅपिटल टू मेंटेन सफिशियंट स्टॉक ऑफ फिनिश गुड. जो फिनिश गुड्स आहे, ठीक आहे, जो रॉ मटेरियल थ्रू फिनिश गुड्स आहे त्याला मेंटेन करण्यासाठी पण सफिशियंट फायनान्स लागतो, पैसा लागतो. ठीक आहे. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस गुड्स आर सोल्ड आउट इन कॅश ऑर ऑन क्रेडिट. आता तुम्ही रियालिटीमध्ये पाहाल तर पैसे फक्त म्हणजे प्रोडक्ट जो आहे तो फक्त कॅशवर सेल नाही होत, तो कॅश और क्रेडिट दोन्ही बेसिसवर सेल होतो. ठीक आहे. कॅशवर झालं ठीक आहे, पण जेव्हा क्रेडिटवर गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट डू नॉट फेच कॅश इमिडिएटली. जो गुड्स क्रेडिटवर सेल होतो तो इमिडिएटली पैसा देत नाही, त्याला पैसा यायला टाईम लागतो. तोपर्यंत फर्मला जो आहे तो पैसा स्वतःहून अरेंज करायला लागतो. ठीक आहे. पैसा अरेंज करायला लागतो जोपर्यंत डेप्टरकडून पैसा येत नाही. कॅश इज ऑल्सो रिक्वायर्ड टू पे ओव्हरहेड. आणि कॅश जो आहे ते इनडायरेक्ट खर्च भरण्यासाठी पण लागतो. ठीक आहे. सिन अनसर्टेनिटी इज ऑलवेज ए फीचर ऑफ बिझनेस. बिझनेसचा काय आहे अनसर्टेनिटी, म्हणजे अचानक जो आहे खर्च वाढू शकतो. ठीक आहे. काही अचानक असं नवीन ॲसेट घ्यायची असती, नवीन रॉ मटेरियल्स आणायचं असलं तर त्याचा पण खर्च वाढू शकतो. तर बिझनेस अनसर्टेनिटीवर डिपेंड आहे की कधी पण काही पण लॉस होऊ शकतो. ठीक आहे. आणि दस ए बिझनेस फर्म विल हॅव टू अरेंज कॅपिटल फॉर द फॉलोइंग. आणि ह्या गोष्टीसाठी पण बिझनेस फर्मला कॅपिटल अरेंज करून ठेवावा लागतो. फॉर बिल्डिंग अप इन्व्हेंटरीज. आता खूप सारा मटेरियल आहे, सामान आहे, तर ते स्टोअर करून ठेवण्यासाठी इन्व्हेंटरीज लागते. ठीक आहे. इन्व्हेंटरीज फॉर फायनान्सिंग रिसिवेबल्स, जे आपला माल गिल पडून आहे तर रिसिवेबल्स आहे. ठीक आहे. जे आपल्याला रिसीव करायचे त्याला आपण फायनान्स करण्यासाठी. ठीक आहे. फॉर कवरिंग डे टू डे बिझनेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता डे टू डे वर्किंग कॅपिटल डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये यूज होते. ठीक आहे. आता त्याचं डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये यूज होते तर डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण लागणारच. ठीक आहे. द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन दीज ॲसेट इज रेफर्ड टू ॲज वर्किंग कॅपिटल. आणि ह्या ज्या ॲसेट्सवर कॅपिटल लागत आहे त्यालाच वर्किंग कॅपिटल असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. द कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग कॅपिटल इज व्ह्यूड डिफरंटली बाय लिडिंग ऑथॉरिटीज. सम ऑथॉरिटीज कन्सिडर वर्किंग कॅपिटल ॲज इक्विवलंट टू एक्सेस ऑफ करंट ॲसेट वर करंट लायबिलिटीज. ठीक आहे. आता प्रत्येक ऑथॉरिटीज थ्रू, प्रत्येक कंपनीज थ्रू वर्किंग कॅपिटलला अलग अलग नजरेने बघितले गेले, अलग अलग व्ह्यू थ्रू बघितले गेले आहे. काहींनी असं म्हटलं आहे की जे करंट वर्किंग कॅपिटल आहे हे करंट ॲसेट करंट लायबिलिटीच्या इक्वल आहे, पण असं नाही आहे. जस्टनबर्गने डिफाईन केलं आहे की ते ॲक्सेस ऑफ करंट ॲसेट ओव्हर करंट लायबिलिटीज. जे करंट लायबिलिटी आहे, करंट ॲसेटमधून जर करंट लायबिलिटी मायनस केलं त्याच्यानंतर जे वर्किंग कॅपिटल निघतात त्याला नेट वर्किंग कॅपिटल म्हणतात. ठीक आहे ना. करंट ॲसेटमधून करंट लायबिलिटी मायनस केली त्याचं जे आन्सर येते ते नेट वर्किंग कॅपिटल असं म्हणते. जस्टनबर्ग डज नॉट कॉल इट ॲज वर्किंग कॅपिटल. आणि जस्टनबर्ग जे आहे याला वर्किंग कॅपिटल नव्हते म्हणत. ठीक आहे. त्याला म्हणत होते ते सर्क्युलेटिंग कॅपिटल. सर्क्युलेटिंग कॅपिटल का बरं म्हणत होते, कारण की वर्किंग कॅपिटल जे आहे ते कंटिन्यूस सर्क्युलेट होत राहते, बिझनेसमध्ये सर्क्युलेट होत राहते. ते फिक्स्ड कॅपिटल आणि
स्थिर नाही राहत, एका जागेवर स्थिर नाही राहत. वर्किंग कॅपिटल जे आहे कंटिन्युअसली यूज होत राहते, म्हणून त्याला सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणतात. ठीक आहे. अदर ऑथॉरिटीज व्ह्यूड वर्किंग कॅपिटल इक्विवलंट, काहींनी वर्किंग कॅपिटल करंट ॲसेटच्या सेम म्हटलं आहे. आणि जेसमिलनी म्हटलं आहे की द सम ऑफ करंट ॲसेट इज वर्किंग कॅपिटल. करंट ॲसेटचा जे सम आहे त्याला वर्किंग कॅपिटल म्हटलं जाते. आणि ह्या ॲप्रोच ब्रॉड झाला रुंदी त्याची, आणि याच्या थ्रू त्याला ग्रॉस वर्किंग कॅपिटल पण म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, ग्रॉस वर्किंग कॅपिटल पण म्हटल्या गेलं आहे. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे ॲडिशनल आहे, म्हणून याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हटलं गेलं आहे. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे हे बिझनेसमध्ये म्हणजे एक्झाममध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, तरी पण मी एक्सप्लेन करून देतो. ए बिझनेस फॉर्म नीड्स फंड्स टू फायनान्स वर्किंग कॅपिटल नीड्स. बिझनेस फॉर्मला आहे वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पण फायनान्स लागतो. प्रॉमिनंट शेअर हे जे आहे रॉ मटेरियल्स, म्हणजे मोठा हिस्सा जो आहे तो रॉ मटेरियल्सला जाण्यात जातो. रॉ मटेरियल्स फिनिश गुड्समध्ये करण्यात, रॉ मटेरियल्स विकत घेण्यासाठी बिझनेसचा मोठा इन्कमचा जो कॅश आहे ते चालले जाते. आणि जे उरलेले पैसे अवेलेबल आहे त्याच्या थ्रू वेजेस, एक्सपेंडिचर, छोटे मोठे खर्च आहे ते याच्यात जातात. ठीक आहे. आणि याच्या थ्रू अशा प्रकारे कॅश जे आहे ते इन्व्हेंटरीजमध्ये कन्वर्ट होऊन जातो. रॉ मटेरियल्स आर कन्वर्टेड इंटू वर्क इन प्रोसेस. रॉ मटेरियल फिनिश गुड प्रोसेस थ्रू फिनिश गुडमध्ये कन्वर्ट होऊन जातो, आणि याला प्रोडक्शन सायकल असं म्हणतात. ठीक आहे. विथ द सेल ऑफ फिनिश गुड दे टर्न इन टू अकाउंट रिसिवेबल. आता अकाउंट रिसिवेबल थांबा, प्रिझ्युमिंग द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट. असं इमॅजिन केलं जातं की जे गुड्स आहे ते क्रेडिट बेसिस म्हणजे उधारीवर सेल केल्या जाते. तर नॉर्मली अकाउंट जे म्हणजे उधारीवर जेव्हा सेल होते तेव्हा कॅश ते इमिजिएटली येत नाही, कॅश यायला टाईम लागते. ठीक आहे. कलेक्शन ऑफ द रिसिवेबल ब्रिंग्स बॅक टू, आणि जेव्हा जेव्हा ते कॅश वापस येते तेव्हा ते सायकल टू कॅश सायकलमध्ये वापस वर्क करते. ठीक आहे ना. ते कॅश आल्यावर ते वापस कामाला लागून जाते कॅश, कारण की ते सर्क्युलेटिंग कॅपिटल आहे, ते कॅश जमा राहत नाही. ए पार्ट ऑफ कॅश मे बी यूज टू पे क्रेडिटर्स. जसं म्हटलं मी कॅश यूजमध्ये चालले जाते. क्रेडिटर्सला ज्याच्याकडून आपण उधार घेतला आहे त्याला वापस दिल्या जाते. ठीक आहे. आणि काही इन्कम टॅक्स आणि ज्याला स्टॉक्स मार्केटमध्ये जे प्रॉफिट आहे ते शेअर केलं जाते. आता बघा फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता वर्किंग कॅपिटलच्या रिक्वायरमेंटसाठी जे फॅक्टर्स आहे, जसं फिक्स्ड असेटमध्ये जे फॅक्टर्स अफेक्टिंग होते तसंच वर्किंग कॅपिटलसाठी पण फॅक्टर्स अफेक्टिंग आहे. जसं नेचर ऑफ बिझनेस आहे, आपलं साईज ऑफ बिझनेस आहे, असे काही फॅक्टर्स अफेक्टिंग आहे. ठीक आहे. Firms engaged in manufacturing essential product of daily consumption would need relatively less working capital, as there would be constant and sufficient cash inflow in the firm to take care of liabilities. आता काही प्रोडक्ट्स असे कंपनी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करते, असे प्रोडक्ट्स असे जे डेली नीड्समध्ये यूज होत असते. ठीक आहे. आणि डेली नीड्समध्ये जर कोणता प्रोडक्ट यूज होत असेल तर प्रोडक्ट सेल झाल्यावर कॅश येऊन जातं, तर ते प्रोडक्ट सेल झाल्यावर कॅश येऊन जातात. ठीक आहे. तर मग कॅशचा इनफ्लो आउटफ्लो चालू राहते, तर वर्किंग कॅपिटल जास्त लागत नाही. तसंच पब्लिक युटिलिटी कन्सर्न, जसं ट्रान्सपोर्टेशन आहे, गॅस आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, जी डेली बेसिसवर यूज होते. डेली बेसिसवर यूज झाल्याच्याने ट्रान्सपोर्टेशन केल्याबरोबर तुम्हाला कॅश मिळून जाते, किंवा ट्रान्सपोर्टेशन करायच्या अगोदरच तुम्हाला पैसे देऊन द्यावं लागतं. जसं रेल्वेज आहे, बस आहे, याला तुम्हाला अगोदरच पैसे देऊन द्यावं लागतो, तेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्ट करता. तर कंटिन्युअस फ्लो ऑफ कॅश जे आहे ते चालू असते, तर वर्किंग कॅपिटल कमी लागते. ऑन द कॉन्ट्ररी, इफ द बिझनेस इज डीलिंग इन लक्झरियस प्रोडक्ट, आणि जेव्हा बिझनेस लक्झरियस प्रोडक्टमध्ये डील करत आहे, ठीक आहे, जसं AC आहे, कारण की असे लक्झरियस प्रोडक्ट जे आहे ते डेली बेसिसवर सेल नाही होत, कधी सेल होतात. कधी का बरं सेल होतं, कारण की जे काही लक्झरियस प्रोडक्ट कोण घेते, जो रिच राहते. ठीक आहे.
जो अगोदरपासून रिच असतो तोच लक्झरियस प्रोडक्ट घेतो आणि रिच लोक नेहमी नेहमी येत नसतात. तर लक्झरियस प्रोडक्ट जे आहे ते नेहमी नेहमी सेल होत नाही. पण सेल होत जरी नसलं पण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग तर कन्सिस्टंटली वर्क करत राहते. कॅशचा फ्लो थांबून जाते. असं कन्सिस्टंटली कॅशचा फ्लो इनफ्लो आउटफ्लो होत नाही राहत. तर वर्किंग कॅपिटल त्यासाठी जास्त लागते. ठीक आहे. ट्रेडिंग मर्चंडायझेस फर्म विच आर कन्सर्न विथ डिस्ट्रीब्युशन. ट्रेडिंग मर्चंडायझेस फर्म आहे. ठीक आहे. जे असं डिस्ट्रीब्युशन करतात मी कस्टमर असं म्हणजे मार्केटिंग टाईपच आहे. ट्रेडिंग मार्केटिंग टाईपच आहे ते. हेन्स दे नीड लार्ज अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. ते प्रोडक्ट अशी इन्व्हेंटरीज आहे. जास्त इन्व्हेंटरीज लागतात त्यांना आणि गुड मीट कस्टमरला जाऊन भेटायला लागते. ते असं म्हणजे कस्टमरला क्रेडिट बेसिसवर क्रेडिट फॅसिलिटीजवर गुड्स सेल करतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना वर्किंग कॅपिटल जास्त लागतो. लार्ज अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. साईज ऑफ बिझनेस. डज साईज मॅटर्स? येस, साईज मॅटर्स. साईज ऑफ बिझनेस. द साईज ऑफ बिझनेस ऑल्सो एफेक्ट द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. आता तुम्ही जर इंडिया लेवलवर काही प्रोडक्ट सेल करताय, ठीक आहे. तुम्ही जर महाराष्ट्र लेवलवर प्रोडक्ट सेल करताय तर त्याच्यासाठी पण वर्किंग कॅपिटल कमी लागणार. ठीक आहे. वर्किंग कॅपिटल कमी लागणार. पण तेच जर प्रोडक्ट तुम्ही प्रोडक्शन तुमचं महाराष्ट्र म्हणजे इंडिया लेवलवर सेल होत आहे, तुम्ही इंडिया लेवलवर तुमचा बिझनेस चालू आहे, तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. कारण की तुम्हाला ऑल ओव्हर स्टेट्समध्ये प्रोडक्शन करायचं आहे, मार्केट सेल करायचे आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर ट्रान्सपोर्टेशन असं तसं वर्किंग कॅपिटल मोठा लागणार. ठीक आहे. आणि जर तुम्हाला तेच जर ऑल ओव्हर इंटरनॅशनल वर्ल्डमध्ये करायचं, वर्किंग कॅपिटल मोठा अजून 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 जास्तीत जास्त मोठा लागणार. ठीक आहे. वॉल्यूम ऑफ सेल्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द साईज ऑफ वर्किंग कॅपिटल. हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे साईज ऑफ वर्किंग कॅपिटलला अफेक्ट करणारा. ठीक आहे. असं लिहिलं आहे, आपण वाचत आहे आता पुढे. द वॉल्यूम ऑफ सेल्स अँड साईज ऑफ वर्किंग कॅपिटल आर डायरेक्टली रिलेटेड टू विथ इच अदर. वॉल्यूम ऑफ सेल्सचा वॉल्यूम जे आहे ते वर्किंग कॅपिटलशी डायरेक्टली रिलेटेड आहे. इच अदरसोबत एक दुसऱ्यासोबत डायरेक्टली रिलेटेड आहे. इफ वॉल्यूम ऑफ सेल्स इन्क्रीजेस, सेल्सचं वॉल्यूम जसं आपल्या प्रकारे सेल्स वाढणार. ठीक आहे. सेल्स वाढणार तर प्रोडक्शन दिस इज अन इन्क्रीज इन द अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. आता प्रोडक्शन पण वाढवा लागणार. ठीक आहे. सेल्स वाढणार तर प्रोडक्शन पण वाढवा लागणार. तर हे एक दुसऱ्यासोबत रिलेटेड आहे. सेल्स वाढल्यावर प्रोडक्शन पण वाढवा लागणार, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल पण जास्त लागणार. आणि प्रोडक्शन सायकल. द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग रॉ मटेरियल टू फिनिश गुड इज कॉल्ड प्रोडक्शन सायकल. बघा, द प्रोसेस आहे ते प्रोसेस कशाबद्दल आहे की जे तुम्ही रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, त्याला तुम्ही फिनिश गुड, बघा लाकूड आहे आणि त्याला तुम्ही एकदम फर्निचरमध्ये बनवत आहे, याला प्रोडक्शन सायकल थ्रू बनवत आहे. ठीक आहे. इफ द पिरियड ऑफ प्रोडक्शन सायकल इज लॉंगर. आता पिरियड ऑफ प्रोडक्शन सायकलवर डिपेंड आहे की कॅपिटल रिक्वायरमेंट कशी लागणार. ठीक आहे. जसं का तुम्ही फर्निचर बनवत आहे, प्रोडक्शन सायकल कमी लागणार, कमी टाईम लागणार फर्निचर बनवायला. ठीक आहे. आणि जर तुम्ही कार बनवत आहे तर त्याच्यात प्रोडक्शन सायकल वर्किंग कॅपिटल वाढणार. ठीक आहे. जेवढा टाईम जास्त लागणार तेवढं वर्किंग कॅपिटल वाढणार. ठीक आहे. बिझनेस सायकल. वेन देर इज अ बूम इन द इकॉनॉमी, सेल्स विल इन्क्रीज. जेव्हा इकॉनॉमीमध्ये बूम म्हणजे जेव्हा, आता एक्सप्लेनेशन कसं सांगू मी, ठीक आहे मी एक्सप्लेन करतो. इकॉनॉमीमध्ये बूम म्हणजे जर अचानक असं सेल्स वाढत असतात, कोणत्या अशा पर्टिक्युलर गोष्टीची डिमांड वाढून जाते तर ते बूम, त्याच्या थ्रू सेल्स विल इन्क्रीज. तर सेल्स इन्क्रीज होऊन जातात. जसा अचानक ट्रेंड चालायला लागतो, लोक स्पोर्ट्स बाईक घेतात, काय म्हणजे असं कोणता प्रोडक्ट मार्केटमध्ये खूप चालायला लागतो तर ते बूम, त्याला असं बूम म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सेल्स इन्क्रीज होतात. दिस विल लीड टू इन्क्रीज इन द इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक्स. दिस रिक्वायर इन ॲडिशनल वर्किंग कॅपिटल. आणि याच्यामध्ये स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट वाढून जाणार. बघा आता
कोणती कंपनी आहे, टाटाची कंपनी अचानक वाढायला लागली, ठीक आहे, तर लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, ठीक आहे. तर याच्यामध्ये ॲडिशनल अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल लागणार. तसंच ड्युरिंग रिसेशनच्या टाईमला, म्हणजे रिसेशन म्हणजे काय, रिसेशन जे आहे जसं बूम आहे, बूमचं अपोजिट रिसेशन. बूम म्हणजे असं प्रॉफिट होणे खूपसं अचानक काही, आणि रिसेशन म्हणजे घसरणे. जसं बिझनेस घसरत आहे तर सेल्स विल डिक्लाइन, सेल्स घसरून जाणार, ठीक आहे. अँड हेन्स द नीड ऑफ वर्किंग कॅपिटल विल ऑल्सो डिक्लाइन. मग आता सेल्स पण घसरत आहे, ठीक आहे, तर वर्किंग कॅपिटल जास्त लागणार नाही. पण जर डिमांड वाढणार, बूम होणार, तर वर्किंग कॅपिटल वाढणार, कारण की प्रोडक्शन पण वाढणार, ठीक आहे. टर्म्स ऑफ परचेसेस अँड सेल्स. बघा, आता सेल्स करायचे आणि परचेस विकत घ्यायचे आणि विकायचे पण काही टर्म्स असतात, काही नियम असतात, काही कायदे कानून असतात, ठीक आहे. इफ द फर्म डज नॉट गेट क्रेडिट फॅसिलिटी फॉर परचेसेस, जेव्हा कंपनी उधार फॅसिलिटी नाही ठेवत, म्हणजे दुकानात उधार बंद आहे, उधारी बंद, अशी पॉलिसी चालू असेल, बट ॲडॉप्ट लिबरल क्रेडिट पॉलिसी फॉर इट सेल्स, पण लिबरल क्रेडिट पॉलिसी यूज करत आहे, ॲडॉप्ट लिबरल क्रेडिट पॉलिसी फॉर सेल्स. लिबरल क्रेडिट पॉलिसी सेल्स म्हणजे काय, की लंब्या टाईम पिरियडपर्यंत उधारी, लंब्या टाईम पिरियडपर्यंत उधारी. देन इट रिक्वायर्स मोर वर्किंग कॅपिटल, तेव्हा याच्यासाठी मोर वर्किंग कॅपिटल लागणार, जास्तीत जास्त वर्किंग कॅपिटल, कारण की कॅशचा फ्लो आहे तो कमी होऊन जाणार, कारण की कॅश तर येणार नाही, कारण की खूप लंब्या क्रेडिट पॉलिसी, क्रेडिट टाईमसाठी ते चाललं आहे उधारीमध्ये. पण वर्किंग कॅपिटल तर मग कॅश फ्लो तर येणारच नाही, तर वर्किंग कॅपिटल वाढणार. ऑन दी अदर हँड, इफ क्रेडिट टर्म्स ऑफ परचेसेस आर फेवरेबल अँड दी टर्म्स ऑफ क्रेडिट सेल आर लेस लिबरल, कमी लिबरल, म्हणजे कमी लिबरल काय आहे, कमी लिबरल लंब्या टाईमसाठी, लिबरल म्हणजे लंब्या टाईमसाठी, कमी लिबरल म्हणजे कमी टाईमसाठी, ठीक आहे. देन रिक्वायरमेंट ऑफ कॅश विल बी लेस, तर मग आपल्याला कॅशचा फ्लो थोडासा कमी होऊन जाईल, वर्किंग कॅपिटल पण कमी यूज करायला लागेल, ठीक आहे ना, कारण की कॅश तर येऊन जाणार ना कमी टाईममध्ये, तर थोडं वर्किंग कॅपिटल पण कमी होऊन जाणार, ठीक आहे. आता क्रेडिट कंट्रोल, क्रेडिट कंट्रोल, क्रेडिट कंट्रोल, ठीक आहे. क्रेडिट कंट्रोल इंक्लूड द फॅक्टर्स सच एज व्हॉल्यूम. क्रेडिट कंट्रोल काही फॅक्टर्स इन्क्लूड करते, काही फॅक्टर्स, ठीक आहे. जसं का व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट सेल्स, टर्म्स ऑफ क्रेडिट सेल्स, द कलेक्शन पॉलिसी, की व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट सेल म्हणजे व्हॉल्यूम, की हां किती तुम्ही क्रेडिट सेल करताय, क्रेडिट किती, जास्तीत जास्त क्रेडिट सेल नका करू ना, कारण की जास्त क्रेडिट सेल करा तर क्रेडिट सेल कॅश नाही येणार. द टर्म्स ऑफ क्रेडिट सेल्स, टर्म ऑफ क्रेडिट सेल, कशा प्रकारे, कोणत्या टर्म्सवर, कोणत्या नियमावर तुम्ही क्रेडिट सेल करताय. कलेक्शन पॉलिसी, तुमची कलेक्शन पॉलिसी कशी आहे, तुम्ही वापस कसे घेत आहे, कशा प्रकारे घेत आहे, तुम्ही पैसे वापस इन्स्टॉलमेंट बेसिसवर घेत आहे का कसे घेत आहे. इफ क्रेडिट कंट्रोल पॉलिसी साऊंड, इट इज पॉसिबल फॉर द कंपनी टू इम्प्रूव्ह इट्स कॅश फ्लो. तर क्रेडिट कंट्रोल पॉलिसी जी आहे ते चांगली असेल, की तुम्ही कंट्रोल पॉलिसी तुम्ही जास्त क्रेडिट नाही करता, ज्यांना क्रेडिटची गरजच आहे, ठीक आहे, त्यांनाच क्रेडिट देत आहे, उधार देत आहे जे पैसे, असं, तर कॅश फ्लो वाढणार आणि इम्प्रूव्ह होणार, ठीक आहे. वर्किंग कॅपिटल पण कमी होऊन जाणार थोडंसं. इफ क्रेडिट पॉलिसी इज लिबरल, पण जर क्रेडिट पॉलिसी लिबरल असणार, खूप लंब्या टाईमसाठी तुम्ही उधारीवर देऊन देत आहे, ठीक आहे, इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम ऑफ कलेक्शन ऑफ फंड्स. तुम्ही पैसे घेण्याचा मग प्रॉब्लेम येऊन जाणार, कारण की ते खूप लंब्या टाईमसाठी तो म्हणजे तो माणूस असा हिंडत राहत, भेटत नाही ना, एक वेळ कोणाला उधारी गिधारी दिली तर आपण, तो भेटत नाही. इट कॅन इन्क्रीज पॉसिबिलिटी ऑफ बॅड डेप्ट्सची पॉसिबिलिटी वाढून जाते. बॅड डेप्ट्सची पॉसिबिलिटी वाढली तर मग आपल्याला तो कॅश तर वापस मिळत नाही, ठीक आहे. देअरफॉर ए फर्म रिक्वायर्स मोर वर्किंग कॅपिटल, कॅश वापस नाही मिळत, मग आपल्याला आपला कॅश जास्त लावा लागतो, वर्किंग कॅपिटल वाढून जातो. द फर्म मेकिंग कॅश सेल्स रिक्वायर लेस वर्किंग कॅपिटल, पण जे फर्म
कॅश सेल्स करतात त्यांना कमी वर्किंग कॅपिटल लागतात, कारण की कॅश फ्लो असं कंटिन्यूस, मग कॅश सेल्स केली कंटिन्यूस कॅश फ्लो असा वर्क करत राहतो, कॅश सर्क्युलेट करत राहतो, सर्क्युलेट करत राहतो, सर्क्युलेट करत राहतो, सर्क्युलेट करत राहतो, घुमत राहतो. पण क्रेडिट बेसिसवर असं नाही होत ना. ग्रोथ अँड एक्सपान्शन. आता बघा, द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ अ फर्म विल इन्क्रीज इफ विथ ग्रोथ ऑफ फर्म. वर्किंग कॅपिटल फर्म जेव्हा मोठी होणार तर वर्किंग कॅपिटल पण वाढणार. जसं का आता तुम्ही फक्त आतापर्यंत तुम्ही डिस्ट्रिक्टमध्येच एका पर्टिक्युलर जागेवरच सेल करत होते, तर वर्किंग कॅपिटल तिथे कमी आहे. पण तुमचं जर आता तुमची जॉब एक कंपनीची फर्मची प्रोग्रेस झाली, मोठी झाली, तर तुम्ही आता स्टेट लेवलवर तुम्ही सेल कराल आता, तर तुमचं वर्किंग कॅपिटल जास्त लागणार ना. ठीक आहे, वर्किंग कॅपिटल वाढणार जसं जसं फर्म प्रोग्रेस करणार, तसं तसं वर्किंग कॅपिटल वाढणार. मॅनेजमेंट ॲबिलिटी की तुम्ही सगळं कशा प्रकारे मॅनेजमेंट करत आहे. तुम्हाला मॅनेजमेंट पण करता आलं पाहिजे ना. मॅनेजमेंट बरोबर नाही करणार, एक्झिक्युशन बरोबर नाही करणार, ते प्रोग्रेस नाही होणार. ठीक आहे. द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल इज रिड्यूस इफ देर इज अ प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड. बघा, वर्किंग कॅपिटल रिड्यूस होऊन जाईल, कमी होऊन जाईल, जर तुमच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असणार, ताळमेळ असणार. सेलिंग, डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन असं प्रॉपर ताळमेळ असणार, तर सगळं बरोबर मॅनेजमेंट असणार, तेव्हा वर्किंग कॅपिटल रिड्यूस होऊन जाणार. ए फर्म स्टॉकिंग ऑन हेवी इन्व्हेंटरी कॉल्स फॉर हायर लेवल फॉर वर्किंग कॅपिटल. ए फर्म स्टॉकिंग म्हणजे असं तुम्ही बोसा असं माल जमाच करून ठेवत आहे. ठीक आहे, हायर लेवलवर असं बोज सारा. ठीक आहे, तर मग वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. एक्सटर्नल फॅक्टर. आता बाहेरी फॅक्टर्स, बाहेरचे काय फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आपली फर्मला वर्किंग कॅपिटल कमी होणार आहे. कमी कसं होणार आहे, रिड्यूस लिहून आहे ना, म्हणून जस्ट अंदाज. इफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड बँक्स प्रोव्हाइड फंड्स. आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे, एक्झाम्पल्स काय, महिंद्रा फायनान्स, प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे ना, बँक नाही आहे ना ती, फायनान्शियल महिंद्रा फायनान्स आहे. तसंच त्यांनी जर फंड्स प्रोव्हाइड केले फर्मला जेव्हा गरज पडली, व्हेन रिक्वायर्ड, जेव्हा गरज पडली, द नीड फॉर वर्किंग कॅपिटल इज रिड्यूस. वर्किंग कॅपिटलची गरज कमी होऊन जाणार, तर वर्किंग कॅपिटल कमी लागणार. तर असंच ती प्रोसेस आहे पूर्ण. किती टाईम झाला, 7:24. तर मग टोटल 3 टेक घेतले होते. आजसाठी एवढं सफिशियंट आहे. तुम्ही काय म्हणतो, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब तर करत नाही, कारण की आपल्या चॅनलवर व्ह्यू नाही येत आहे. पण मी जस्ट, जर कोणी व्हिडिओ बघत आहे तर लाईक एक गोष्ट नाही होत आहे, लाईक करा, शेअर करा लोकांमध्ये, अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे, अँड बेल आयकन दाबा, कारण की मी आता माझी पूर्ण सिरीज चालू आहे. क्लिक करा, तर माझी पूर्ण सिरीज चालू आहे, तर मग तुम्हाला नोटिफिकेशन आली पाहिजे ना, कारण की मी आता पूर्ण कोर्स घेत आहे, ते पण फ्रीमध्ये. मग तुम्हाला माहीत पडलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून आता बाय, आता सध्या बाय. मी आता कॅपिटल स्ट्रक्चर 1-2 दिवसांनी तुम्हाला कॅपिटल स्ट्रक्चरचा व्हिडिओ अपलोड करणार. ठीक आहे, बाय.